आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज उद्यापन सुद्धा होतं. तर ही जी साडी आहे ना, ही ऑनलाईन मी घेतलेली होती आणि सिंपल असा ब्लाऊज मी त्यावरती घातलेला आणि तो सुद्धा त्याच्यावरती खरंच खूप छान वाटत होता. तर अशा पद्धतीने यावेळेस पूजा मांडून घेतली होती. परवा दिवशी मी हे ब्लाऊज पीस आणले होते ना, ते याच्यासाठीच आणले होते. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक मी नाही बनवला, कारण सगळ्यांच्याच घरी पूजा मांडलेली असते, उपवास असतो आणि सगळ्यांना घरीच उपवास सोडायचा असतो. त्यामुळे कोणी सुवासिनी जेवणाला तर येत नाहीत. त्यामुळे उद्या तर माझा पारायणाचा शेवटचा दिवस आहे. मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावाच लागणार आहे. त्यामुळे आज मी शिरा, पंचामृत याच गोष्टी बनवल्या आणि ज्या कोणी सुवासिनी आमच्या घरी येतील त्यांना मी हा शिरा वाटीमध्ये देणार आहे. मग म्हटलं की घरी जाऊन उपवास सोडताना त्या खातील. आरती वगैरे करून घेतली, पुस्तक वगैरे मी वाचून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळ्या जणी मिळून एकमेकीच्या घरी हळदी कुंकवासाठी जातो. आता इथे हे पुस्तक वगैरे मिळालं होतं. मी ना दरवर्षी पुस्तक नाही आणत वाटायला. आता पैसे जातात म्हणून नाही आणत असं नाहीये, तर प्रत्येकाच्या घरी एक एक पुस्तक तर असतंच आणि ही दिलेली पुस्तक आता प्रत्येक पुस्तकांचं करायचं काय, त्यामुळे मी तर काही आणत नाही. यावेळेस म्हटलं होतं आणावं, पण आमच्या यांच्या पण ते लक्षात राहिलं नाही. तर सगळ्यांना मी वाटीमध्ये शिरा दिला, केळी दिली, याच गोष्टी केल्या होत्या आणि ओवीचं मस्त असं साष्टांग नमस्कार घालणं देवीला चालू होतं. पुरणपोळीचा स्वयंपाक जरी मी बनवलेला नसेल तरी मस्त गोडाधोडाचा सगळा स्वयंपाक मी बनवला होता. तोच देवीला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर उपवास सोडला, पण उपवासाला मी या सगळ्या गोष्टी नाही खाल्ल्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.